नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशपांडे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आपण आता बघतोय की आपण लर्निंग डिसेबिलिटीवर बोलतोय। गेले आपले 2-3 व्हिडिओज आहेत की जे डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया बद्दल बोलतायत। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर विश्लेषण केलेलं आहे की ते तिन्ही प्रकार म्हणजे काय असतात आणि नेमकं या 3 प्रकारामध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यावर आपण उपाययोजना काय करावी या सगळ्याबद्दल आपण बोललेलो आहोत। तर हा माझा एक कन्क्लुसिव्ह व्हिडिओ आहे त्या सगळ्यावरचा। जरी तुम्ही त्यातला कुठला व्हिडिओ मिस केला असाल तरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्याची सगळ्याची सारांश रूपाने थोडंसं त्यामध्ये समजेल। तर लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे अध्ययन अक्षमता, म्हणजे आपल्या मुलांना काही गोष्टींमध्ये येणाऱ्या अडचणी। या अडचणी 3 प्रकारच्या असतात: वाचन, लेखन आणि गणित। डिस्प्रॅक्सिया पण प्रकार असतो पण तो जरासा वेगळा आहे यापेक्षा। या 3 अडचणी असतात आणि या 3 अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना कराव्या लागतात। मला यामध्ये तुम्हाला सांगायचं आणि हा माझा वेगळा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश असा आहे की सर्वप्रथम पालकांच्या मध्ये ॲक्सेप्टन्स आणि अवेअरन्स असला पाहिजे। मी अगदी माझ्या पहिल्या व्हिडिओपासून तुम्हाला हे बजावून सांगते की आपण आपल्या मुलांना ची क्षमता ओळखता आली पाहिजे। त्यामुळे सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही कोणतेही प्रयोग करण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ ऐका माझा, की त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते। यू शुड असेस युअर चाइल्ड, हाऊ माय चाइल्ड इज नाउ अँड व्हॉट ही डज। तो आता काय आहे, तो आता काय करू शकतो, व्हॉट इज हिज ॲबिलिटी, हाऊ can we train him, how can we train our child and this should be asserted। म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आपल्या मुलाची क्षमता काय आहे आणि तो कुठल्या लेवलला आहे हे पालकांना पूर्ण माहीत असणं गरजेचं असतं। त्यासाठी आपण त्याची IQ टेस्टिंग, ध्वनी टेस्टिंग, मी तुम्हाला परवा बोलल्याप्रमाणे IQ टेस्टिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे की त्याची लर्निंग डिसेबिलिटी ही कितपत आहे। त्या LD मध्ये पण बरेच आपले पर्सेंटेजेस असतात, तर किती पर्सेंटाईलमध्ये तो लर्निंग डिसेबल आहे आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने त्याच्यावर प्रोग्राम बनवायचा आहे हे सगळं आपल्याला IQ चाचण्यांच्या मधून बऱ्याचदा क्लिअर होतं। त्यामुळे सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे की तुम्ही तुमच्या मुलाची योग्य समुपदेशकाकडून किंवा सायकोलॉजिस्टकडून असेसमेंट करून घेणं। असेसमेंट झाल्यानंतर तुम्ही पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी ही त्रिसूत्री आहे, तो ज्या स्कूलमध्ये जात असेल, वेदर इट इज अ स्पेशल स्कूल ऑर अ नॉर्मल स्कूल, यू शुड कन्सल्ट विथ युअर टीचर। टीचरांच्याकडून तुम्ही त्याच्या वर्कशीट्स किंवा त्याचं काय लिखाण मटेरियल असेल, किंवा समजा तुमचा मुलगा स्पेशल स्कूलमध्ये, तुमची मुलगा जे तुमचं चाइल्ड आहे ते जर स्पेशल स्कूलमध्ये जात असेल तर स्पेशल स्कूलमध्ये त्याचे प्रिव्हियस प्रोग्रेस रिपोर्ट्स काय असतील किंवा त्या स्पेशल स्कूलच्या टीचरांसोबत इंटरॅक्शन करून त्याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि तो काय कितपत आपले चाइल्ड प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये अजून कुठल्या प्रोग्रेस आपल्याला अपेक्षित आहेत, या सगळ्याची चर्चा ही शिक्षक आणि पालक ह्या लेवलला आपली झाली पाहिजे। तरच तुम्ही त्या मुलावर त्या गोष्टी इम्प्लिकेट करू शकता असं मला वाटतं। त्यामुळे पहिली बेसिक नीड मी तुम्हाला सांगितली की तुम्ही सर्वांनी एकत्र येणं, की आपण पालक, शिक्षक आणि विद्यार्थी ही त्रिसूत्री एकत्र असणं, त्याचं टेस्टिंग करून घेणं। आणि नेक्स्ट स्टेप असेसमेंट झाल्यानंतर मला नेमकं माझ्या मुलावर काय काम करायचं आहे, कोणत्या प्रकारचा त्याच्यामध्ये फॉल्ट जास्त आहे, तो वेदर ही इज अ डिस्लेक्सिक मोर ऑर इज डिस्कॅल्क्युलिक मोर ऑर इज डिस्ग्राफिक मोर हे डिसाईड करणं आणि त्या अनुषंगानं त्याच्यावर मी सांगितलेल्या ह्या प्राथमिक मूलभूत गोष्टींवर लक्ष देणं हे अपरिहार्य आहे। जेव्हा तुम्ही या प्राथमिक मूलभूत गोष्टी त्याच्याकडून व्यवस्थित करून घ्याल की बेसिक या नीड्स ज्यावेळी पूर्ण होतात त्यावेळी त्याला नंतर फारसं शिकवावं लागत नाही। पुढच्या ज्या गोष्टी असतात त्या आपोआप त्या बेसिक नीड्समधून त्या क्लिअर झालेल्या असतात। ते रीडिंग स्किल्स, ते रायटिंग स्किल्स किंवा त्या सगळ्या स्किल्स त्याच्यामध्ये आलेल्या असतात। तेव्हा बेसिक प्रायमरी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यावर तुम्ही फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि वयाचा टप्पा मी तुम्हाला बोलले होते की 3ऱ्या वर्षात ती 3रीला जाईपर्यंत मूल म्हणजे साधारण वयाचा एक 7-8 जो टप्पा असतो त्या वयापर्यंत मुलाची ग्रहण क्षमता खूप चांगल्या पद्धतीनं असते। तुम्ही 7-8 वर्षापर्यंत जर त्या बेसिक्सवर काम केलं चांगल्या पद्धतीनं तर तुम्ही त्याला पुढं मोठे प्रश्न किंवा मोठ्या आपल्या परीक्षांसाठी त्याला तुम्ही तयार करू शकता। असं काही नाही आहे की आपली मुलं अकॅडमिक्समध्ये पुढं जातच नाही किंवा अकॅडमिक्समध्ये त्यांना आपण OBI NIOSची आपल्याला फॅसिलिटी शासनानं दिलेली आहेच, परंतु आपल्याला सामान्य गणित किंवा सामान्य अभ्यासक्रम पण सीमित स्वरूपात या मुलांसाठी केलेला असतो। तर या सगळ्याची माहिती करून घ्या आणि त्या पद्धतीनं त्यांना अकॅडमिक स्किल्समध्ये आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूया की कोणत्या पद्धतीचं त्यांना शिक्षण आपण देऊ शकतो, ते कोणत्या कॅटेगरीपर्यंत जाऊ शकतात,
कोणत्या लेवलपर्यंत ते शिकू शकतात, लिहू शकतात, वाचू शकतात, याचा नीट अभ्यास करून त्यांना मिनिमम अकॅडमिक आपण देऊ शकतो. म्हणजे आपण 10th आपण धरूया, 10th नंतर काही मुलं माझ्या पाहण्यातली आपल्यामधलीच आहेत की जी मुलं ग्रॅज्युएट झालेली आहेत, जी मुलं पुढे शिकलेली पण आहेत, हॉटेल मॅनेजमेंट केलेली पण मुलं आहेत. तर अशा पद्धतीची मुलं आहेत. परंतु जर आपल्या मुलाला त्यातलं अधिकच अक्षम असेल किंवा काय असेल तर आपण त्याला व्होकेशनल ट्रेनिंगचा पर्याय उपलब्ध करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. परंतु बेसिक ज्या नीड्स आहेत की लर्निंग डिसेबिलिटीमध्ये ज्या येतात त्या स्पेशल चाइल्डमध्ये वेगळ्या पद्धतीने ट्रीट होतात. मी मगाशी तुम्हाला आणखी एक माझ्या पहिल्या व्हिडिओजमध्ये क्लिअर केलेलं आहे की ह्या लर्निंग डिसेबिलिटी ही फक्त स्पेशल चाइल्डमध्ये असते असं नाही, तर सामान्य बुद्ध्यांक असणाऱ्या मुलांच्या मध्ये सुद्धा लर्निंग डिसेबिलिटी असू शकते आणि ते पण ट्रीट करण्याचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्याचं समस्यांचं निवारण आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. ती मेथडॉलॉजी थोडीशी वेगळी असते कारण तिथं थोडं अंडरस्टँडिंग त्या मुलांचं जास्त असतं, त्यांचं आकलन जास्त असतं. परंतु त्यांच्यामध्ये जेव्हा लर्निंग डिसेबल प्रॉब्लेम येतात तेव्हा आपण त्यांना रेमेडियल टीचिंग देतो. आपल्या मुलांमध्ये आपल्याला बेसिक स्किलपासून स्टार्ट करावं लागतं आणि त्यानंतर आपण रेमेडियल टीचिंगकडे जातो. रेमेडियल टीचिंगमध्ये जर मुलं ADHD असेल तर सुरुवातीला आपल्याला खूप पेशन्स द्यावा लागतो कारण त्या मुलाला एका जागी बसवण्यातच आपला बराचसा वेळ खर्च होतो. त्यानंतर ADHD ज्यावेळी आपण ट्रीट करतो, माझ्या ADHDच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ADHDच्या उपाययोजना तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला अधिक काय माहिती पाहिजे असेल ADHD संदर्भात तरी तुम्ही मला कॉल करू शकता. माझ्या आतापर्यंतच्या व्हिडिओबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे, आतापर्यंतचे माझे सगळे जे व्हिडिओ झालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, तुम्हाला सल्ला पाहिजे असेल, ऑनलाईन कन्सल्टिंग पाहिजे असेल, IEP पाहिजे असेल, इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम पाहिजे असेल तर तुम्ही त्यासाठी मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपण ADHDवर ट्रीट करू शकतो. फर्स्ट बेसिक ADHD चाइल्ड असेल तर आपण त्याला ADHD कमी करण्याच्या मेथडॉलॉजी वापरावी लागेल आणि त्यानंतर आपण त्याच्या लर्निंग डिसेबिलिटीकडे वळू शकतो. अशाच प्रकारे आपण ऑटिझम आणि बिहेवियर डिसऑर्डरचे आपले सेपरेट व्हिडिओज येणाऱ्या सेगमेंटमध्ये असणार आहेत, ज्यावर आपण ऑटिझमवर भाष्य करणार आहोत, बिहेवियरल मॉडिफिकेशन टेक्निक्सवर बोलणार आहोत. ऑटिझम हा खरं तर एक स्पेक्ट्रम आहे, दॅट इज अ बिग डिसऑर्डर. त्याला आपल्याला बरंचसं विवेचन करावं लागेल. माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन. तुमची मुलं स्वमग्न असतील तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. पण सध्या जे आपण केलेले आहेत व्हिडिओज त्याच्यामधून आपण ADHD आणि लर्निंग डिसेबिलिटीवर बरीचशी माहिती घेतलेली आहे. त्यातूनही काय कोणाला शंका असेल तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.